नमस्कार 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 माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो. म्हटलं आज एक थोडासा व्हिडिओ टाकवूनच द्या, कारण का बरेच लोक मला म्हणतात तुम्ही एखादा व्हिडिओ टाका म्हणून आज व्हिडिओ टाकत आहे. माझा एक मित्र आहे, डॉक्टर आहे. मी त्याला सहज फोन केला का डॉक्टर साहेब एवढ्यात काही तुम्ही फोन वगैरे नाही केला. तर डॉक्टर काय म्हणाला, इतकी गर्दी आहे म्हणे दवाखान्यात का वेळच भेटत नाही आणि टाईमही नाही वेळही नाही काहीच नाही म्हणे. आणि 3 प्रकारचे पेशंट येत आहे म्हणे आमच्या दवाखान्यात. एक प्रकारचे पेशंट येत आहे म्हणे तो आल्याबरोबर तो मानस रुग्ण तज्ञ आहे तो म्हणे एक पेशंट येते म्हणे तो म्हणते म्हणे का माझं कर्ज. मग दुसरा पद्धतचा एक पेशंट येते म्हणे माझं इलेक्ट्रिकचं बिल. तिसरा येते म्हणे माझी नवी गाडी. म्हटलं हे तर खूप झाली डॉक्टर साहेब. म्हटलं तर मी भेटच घेतो म्हटलं, कारण भेट घ्यायला हरकत नाही. म्हटलं मी पहिल्या पेशंटच्या घरी गेलो, त्याला म्हटलं का रे बाबा काय तुझ्या बाबाचं काय झालं म्हटलं कर्ज. अरे काय म्हणे मागच्या वर्षी काही सोयाबीन नाही पिकली, काही नाही पिकली, कर्ज काही भरल्या गेलं नाही. त्याच्यातही म्हणे जून महिन्यापर्यंत मुदत टाकली होती म्हणे. सरकारली माहीत आहे म्हणे का जून महिन्यात पेरणं लागते. ह्या काही आपल्या किडन्या विकता करून पेरण तो पण ते आठवून भुलून जाईल. तर बच्चूकडून उपद्व्याप केला म्हणून ते जूनपर्यंत त्यानं मुदत दिली म्हणे. तर त्यामुळे डोक्यात फरक पडला म्हणे. अजूनही काही जूनही गेला, जुलै गेला, आता ऑगस्ट येऊन आला म्हणे. त्याच्यानं यायचं ते दवाखान्यात न्यायला लागलं म्हणे. ठीक आहे म्हटलं जमून जाईल. मग दुसऱ्या पेशंटच्या घरी गेलो. म्हटलं का रे बाबा इलेक्ट्रिकचं काय म्हटलं बिल. तो म्हणे माझ्या घरी म्हणे 2 खोल्या आहेत, हे घरकुल भेटलेलं आहे म्हणे. एक त्या खोलीत लाईट, एक ह्या खोलीत लाईट. पहिले म्हणे 400 रुपये बिल आहे, आता म्हणे 4000 बिल येऊन झालं. त्यापासून माझ्या बाप मॅडल झाला म्हणते म्हणे का इलेक्ट्रिकचं बिल. म्हटलं सालं हेही बरोबर आहे म्हटलं. मग गेलो मी तिसऱ्या पेशंटच्या घरी. म्हटलं काका काय माझी गाडी. अरे म्हणे माझ्या बापानं आत्ताच मागं म्हणे कर्ज काढून फायनान्स करून गाडी घेतली आणि त्या इथेनॉल टाकलं म्हणे गाडी पडली फेल म्हणे. आता तो म्हणे त्या गाडीच्या भोवताल फिरून आला म्हणे. अरे एवढे प्रसंग आहे राजा हो. तुम्ही काय जनतेचा खेळ मांडला काय? जनतेला मजाक समजले का? आम्ही एवढं बाहेर नाही, आम्हाला समजते. हे कर्जमाफीचे आम्हाला समजलं. जून महिन्यात मुदत का टाकली तुम्ही? तुम्हाला कर्ज माफ करतात मार्चमध्ये नाही करता येत होतं काय? फेब्रुवारीत नाही करता येत होतं काय? एप्रिलमध्ये नाही करता येत होतं काय? जूनमध्ये का टाकलं का? ह्या गुतला पाहिजे, पेरणीच्या मागं लागला पाहिजे. इलेक्ट्रिकचं बिल काऊन येऊन झालं? स्मार्ट मीटर जास्त बिलं काय येऊन झाले? कारण का तुम्ही लोक कंटाळून सौर घेतलं पाहिजे. सौर घेतलं का यायची वीज वाचणार आहे. यायची वीज वाचली का हे कारखानेवाल्याच्या उरावर घालणार आहे. आणि कारखाने कोणाचे सांगायची गरज नाही आहे. ह्या कारखान्याला मुबलक वीज भेटली पाहिजे म्हणून तुम्हाला सौर. तिसरा प्रश्न आला इथेनॉल. मला सांगा इथेनॉलची गरज कोणा मागितली होती काय? अरे पेट्रोल जे असन ते. पण यायला माहीत आहे का पेट्रोलचे भाव वाढवले तर लोक जोडे मारण म्हणून हे पेट्रोल खराब करा. दुसरं पेट्रोल 170 मांडून दिलं दुकानात. मग आता लोक कंटाळले ना, गाड्या खराब केल्यापेक्षा काय करता 170 पेट्रोल घ्या. म्हणजे पहा हे एवढे विचारवंत बसले आहे. एवढी अक्कल जर देशासाठी नागरिकासाठी खर्च करणार काल फक्त आम्हाला भाद्रासाठी करून आले. अरे आम्ही BJPला मतदान दिलं म्हणून तुम्हाला ठसनेनं बोलून आलो आहे म्हटलं. लक्षात ठेवा. काय तुमचा चहा नाही पेलो काय? तुमच्या धाब्यावर जेवलो नाही ना, काहीच नाही केलं आहे का? चला बा विषारी सापापेक्षा बिनविषारी साप हे धामण पुरली. पण हे जे विषारी साप होते ते पुरले नाही म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं. आणि जनतेला सर्व समजून आलं. तुम्ही सौर का सांगून राहिले, तुम्ही इथेनॉल का वापरून राहिले, तुम्ही जून तारीख का दिली, या तिन्ही गोष्टी आम्हाला समजल्या आहे. हे लक्षात ठेवा. स्वतःला विद्वान नका समजू. आता सर्व लोक हुशार झाले आहे आणि सर्व लोकांना ज्ञान आहे. म्हणून माझी सरकारला विनंती आहे, आटू मारू नका. आम्हाला अजिबात आटू मारू नका. पिसवून गेला पाणी नाही आहे. 22 दिवस झाले पराड्या मरून राहिल्या. डोकं काम करत नाही, रात्रीची झोप लागत नाही. देशी प्यायला जाणं तर ते 125 रुपयाची क्वार्टर झाली. तर त्यामुळं माझी मेहरबानी आहे आणि विनंती करतो मी सरकार चालवण्यावाले बसल्या ज्ञान नका आम्हाला सांगू. काहीतरी आमच्यासाठी करा तर तुम्ही टिकान, नाही तर कठीण आहे. जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र.